वेलकम आणि नमस्कार सर्वांना. मी राजकुमार बांदल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 3 दिवसापासून आपण वनरक्षकचे जे PYQ होतं ह्याचं ॲनालिसिस पाहतोय. तर आपल्या या 3 लेक्चरमध्ये पहिल्या दिवसाच्या 3ही शिफ्टचं ॲनालिसिस आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये दुसऱ्या दिवसाचं पहिल्या शिफ्टचं ॲनालिसिस बघायचं आहे. आता ॲनालिसिस आपण डायरेक्ट काय करू, चार्टच्या स्वरूपात पाहू. आता इथं जर का चार्ट बघितला तर सेम पॅटर्न फॉलो केलेला आहे पहिल्या दिवसाचा जसाच्या तसा. तर बघा आर्टिकल्स त्यांनी विचारलेले तर 2 क्वेश्चन म्हणजेच आपले 4 मार्कला त्यांनी विचारलेले आहे. त्यानंतर वर्ब जे या वर्बवरती 1 क्वेश्चन विचारला आहे 2 मार्कला. कंजंक्शनवरती पण 1 क्वेश्चन विचारलेला आहे 2 मार्कला. प्रिपोजिशनवरती 1 क्वेश्चन विचारलेला आहे. पॅराजंबल 2 विचारलेले तर आणि स्पेलिंग एरर याच्यावरती पण 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. आता जर का तुम्ही क्वेश्चन पेपर बघितली तर तुम्हाला हे स्पेलिंग एररचे 2 क्वेश्चन सापडणारच नाहीत. पण ते स्पेलिंग एररचे तर म्हणजे त्यांनी फक्त काय दिलं होतं, हेडिंग दिलं होतं फाइंड आउट द एरर. मग आपण काय करतो, फाइंड आउट द एरर म्हणलं की ग्रॅमॅटिकल एरर पाहतो की इथं टेन्स कोणता पाहिजे होता मग कोणता आला पाहिजे. पण त्यांनी तिथं गुगली फेकली आणि तिथं फक्त टाकलं की फाइंड द एरर आणि तिथं एरर होता स्पेलिंग मिस्टेकचा. आता ज्यावेळेस क्वेश्चन बघणार त्यावेळेस तर कळलं. परत आपण काय करू, ग्रामरचं मूजूत किती आहे तर 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 6 8, 8 आणि 2 10 आणि पॅराजंबल सोडायला आपल्याला ग्रामरचीच मदत घ्यावी लागते. 10 आणि 4 14 आणि 4 18 म्हणजे स्पेलिंग एरर सहित आपल्याला ग्रामर जे आहे ते 18 मार्कला विचारलेले. तर आता होकॅप जे होकॅपमध्ये बघा इडियम 1 विचारलेली आहे 2 मार्क्सला. सिनोनिम पण 1 विचारलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन 2 विचारलेले आहेत. प्रोव्हर्ब 1 विचारली आणि अँटोनिम काय विचारलेलं आहे 1 विचारलेले आहे. मग होकॅप जरी मोजले आपण 2 आणि 2 4, 4 आणि 4 8 आणि 4 12 मार्काला ह्यांनी काय केलेलं आहे होकॅप विचारलेले. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट काय करू, पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू. आता पहिल्या क्वेश्चनमध्ये जर का बघितलं तर पहिल्यांदाच दिलेलं आहे पॅराजंबल. ठीक आहे. आता हे पॅराजंबल काय आहे तर आपण पहिल्यांदा वाचूत बघा. वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम्स टू एक्सप्लेन व्हाय चिम्प्स ऑलवेज रिफ्यूज टू टॉक. सेकंड वन, द फादर चिंपांजी रिप्लाइड, आर यू क्रेझी, डू यू वॉन्ट अस टू वर अ टाय अँड वर्क इन द ऑफिस ऑल डे. सी नंबरचं, आय सी said the young chimp means chimpanzee. A young chimp asked his father, why don't we show human being we really can talk. तर असं एक काय आहे तर आपल्याला एक पॅराजंबल दिलेलं आहे. एक चिंपांजीच्या जोकवरती ते पॅराजंबल त्यांनी बनवलेले. सगळ्यात पहिल्यांदा पॅराजंबल सोडवताना जर का तुम्हाला मिनिंगवरून सोडता आलं तर ते सगळ्यात चांगलं. त्यांनी तुमचं उत्तर चुकणार नाही. म्हणजे 4ही सेंटेन्सचं मिनिंग जर का तुम्हाला समजलं की तुम्हाला बरोबर ते सिरियली तुम्हाला जोडता येणार आहे. आणि जर का सिरियली तुम्हाला मिनिंग अजिबातच समजत नाही तर मग ह्या ट्रिक्स तुम्ही काय करायच्या आता वापरायच्या. आता ट्रिक्स काय येतात तर ह्या पॅराजंबलचं पहिलं सेंटेन्स बघायचं म्हणजे पहिला शब्द बघायचा, सेंटेन्स नाही. इथं दिलेलं आहे वन दिलेलं आहे, इथं काय दिलेलं आहे द दिलेलं आहे, तिथं आय सी दिलेलं आहे समजा इथं म्हणजे बोलण्याचं आहे आणि इथं काय दिलेलं आहे रे दिलेलं आहे अ यंग चिंप असं दिलेलं आहे. आता बघा हे जर ट्रिकने उत्तर निघत आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा बघा तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्या एक ट्रिक नंबर 1 बघितली होती की आपण पहिल्यांदा प्रेफर कुणाला द्यायचं, नाऊनच्या नंतरून कुणाला द्यायचं प्रोनाऊन, कुणाला द्यायचं प्रोनाऊन. ठीक आहे. आता जर का प्रोनाऊन असेल काय असेल प्रोनाऊन असेल आणि त्यानंतरून आर्टिकल असेल काय असेल आर्टिकल. आता आर्टिकलमध्ये पण काय असणार आहे, एक तर ए किंवा एन असेल किंवा काय असेल द असेल. मग आता ह्या दोन्हींपैकी आपण कुणाला कसा प्रेफर द्यायचा तर बघा जर का एखाद्या सेंटेन्समध्ये हे आपली ट्रिक नंबर 1 होती की एखाद्या सेंटेन्समध्ये नाऊन आलं आणि प्रोनाऊन आलं तर आपण पहिला प्रेफर कुणाला द्यायचा नाऊनला. आता जर का एखाद्या सेंटेन्समध्ये ट्रिक नंबर 2 आहे आपली प्रोनाऊन आलं आणि आर्टिकल आलं मग ते आर्टिकल एक तर काय असेल ए किंवा एन असेल किंवा द असेल तर त्यावेळेस कायम लक्षात ठेवायचा याचा प्रेफरन्स आपण काय करायचं प्रोनाऊनला 1 नंबर द्यायचा
त्यानंतरून आपलं जे आर्टिकल ए आणि एन आहे यांना 2 नंबर द्यायचा आणि द ला काय करायचा 3 नंबर द्यायचा. त्याचं कारण सांगतो. आपलं हे जे ए आणि एन आर्टिकल आहे का नाही ते आहे इनडेफिनाईट आर्टिकल. म्हणजे ज्या वेळेस अननोन असेल, म्हणजे एखादी व्यक्ती अननोन आहे तर तिथं आर्टिकल आपण काय वापरतो ए किंवा एन वापरतो. पण ती जर का व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे, तुम्हाला माहिती आहे, तर तिथं आर्टिकल आपण द यूज करतो. सो पहिल्यांदा आर्टिकल ए किंवा एन यूज करायचं, देन आपण काय करायचं आर्टिकल द यूज करायचं. ठीक आहे. आता ही जी ट्रिक आहे ही ट्रिक याचं उत्तर काढण्यासाठी सफिशियंट आहे. आता हे जे वन आहे ना, हे वन आहे प्रोनाऊन. काय प्रोनाऊन. आता ज्यावेळेस आपण प्रोनाऊनचे टाईप बघणार आहोत ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की हे वन जे ते पण काय आहे तर प्रोनाऊनचा टाईप आहे. म्हणजे वन ऑफ वगैरे जे असतं ना त्या पद्धतीमध्ये. त्यानंतरून इथं आर्टिकल द आलेलं आहे, इथं काय आलेलं आहे अ आलेलं आहे. आता इथं बघा हे जे आहे ना हे आय सी सेड द यंग चिम्प. म्हणजे तू काहीतरी बोललेला आहे, त्या बोलण्याच्या अगोदर काहीतरी सेंटेन्स असतात. त्यामुळं आपण सीचं काय म्हणजे उत्तर काढताना सीला आपण काय कन्सिडर करणार नाही. तर आपल्या रूलनुसार पहिल्यांदा कोणतं सेंटेन्स पाहिजे ए पाहिजे, त्यानंतरून काय पाहिजे डी पाहिजे. म्हणजे पहिलं सेंटेन्स ए वालं. आता इथं बघा 4 ऑप्शन एचे होते. म्हणजे आपल्याला एक गोष्ट क्लिअर होती की पहिलं सेंटेन्स हे आपलं एच आहे. आता ए नंतरून कोणतं येणार आहे डी येणार आहे. आता ए नंतरून डी येणार आहे. ठीक आहे. आता हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, पण हे 2 ऑप्शन राहिलेत ए डी बी सी आणि ए डी सी बी हे 2 ऑप्शन राहिलेले आहेत. मग आपण काय करू त्याचं जोडून पाहू. वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम्स टू एक्सप्लेन व्हाय चिम्प्स ऑलवेज रिफ्यूज टू टॉक. म्हणजे एक जोक आहे तो काय सांगतो की जे चिंपांजी ते माणसांसंग बोलायला का नकार देतात. बी सेंटेन्स काय आहे द फादर चिंपांजी रिप्लाइड आर यू क्रेजी डू यू वॉन्ट अस टू विअर अ टाय अँड वर्क इन द ऑफिस ऑल डे. जे फादर चिंपांजी आहे तो यंग चिंपांजीला काय म्हणतो की तू वेडा आहे का, तू वेडा आहे का, आपण पण ह्युमन बिंगसारखं टाय वगैरे घालायचा आणि दिवसभर ऑफिसला कामाला जायचं का. तर आता चिंपांजी काय म्हणतोय सी आय सी सेड द यंग चिम्प. मग तो यंग चिम्प काय म्हणतो मी बघितलंय. आता त्यानंतरून काय अ यंग चिम्प आस्क हिज फादर व्हाय डोंट वी शो ह्युमन बिंग वी रिअली कॅन टॉक. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कन्व्हर्सेशनमध्ये काय होतं तर एक जो यंग चिम्प आहे तो काय होतो त्याच्या वडिलांकडे येतो आणि त्या वडिलांना काय म्हणतो की व्हाय डोंट वी शो ह्युमन बिंग्स वी रिअली कॅन टॉक. म्हणजे आपण पण बोलू शकतो हे आपण ह्युमन बिंगला का नाही दाखवत. तर त्यावेळेस तो जो यंग चिम्पचा म्हणजे फादर आहे तो रिप्लाय देणार आहे की नाही. हे बघा हे यंग चिम्पचं वाक्य आहे का नाही. म्हणजे जर का आता ए आणि बी 2 व्यक्ती इथं ए बोलल्यानंतरून बी बोलणार आहे ना त्याला काहीतरी रिस्पॉन्ड करण का नाही. मग आता इथं ए नंतरून डी सेंटेन्स आलं आहे आपलं. डी सेंटेन्समध्ये एक यंग चिम्प बोलला आहे. मग यंग चिम्प बोलला आहे तर त्याच्यानंतरून आता कोण बोलला पाहिजे त्याचे वडील बोलायला पाहिजेत ना. अरे बरोबर आहे का. आणि मग इथं उत्तर काय यायला पाहिजे द फादर चिंपांजी रिप्लाइड आर यू क्रेजी हे यायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतरून मग काय पाहिजे सी शेवटी आपलं आय सी सेड द यंग चिम्प असं म्हणलं पाहिजे. म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर 1 आणि ते कोणतं असणार आहे ए डी बी सी. ठीक आहे. तर हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. आता दुसरं सेंटेन्स पण पॅराजम्बल्सच आहे बरं का. मग आता आपण मी सांगितल्याप्रमाणे की एकतर तुम्ही मिनिंगवरून शोधा आणि जर का मिनिंगवरून नाही शोधलं तुम्हाला उत्तर जर का नाही आलं तर तुम्ही काय करायचं ह्या ट्रिक वापरायच्या. आता इथं जर बघितलं तर काय दिसतंय अ मॅन दिसतंय, इथं काय दिसतंय इट दिसतंय, त्यानंतर मुल्ला दिसतंय मुल्ला लुक्ड हिम आणि इथं काय येणार आहे वॉकिंग ओव्हर. आता इथं बघा आपल्याला काय करावं लागणार आहे इथं हे मुल्ला लुक्ड हिम ह्याचं काय करावं लागणार आहे ह्याचं मिनिंगवरूनच उत्तर काढावं लागणार आहे कारण असं आपल्या ट्रिकने ह्याचं बरोबर उत्तर निघणार नाही. ठीक आहे. आता इथं आपण जर का बघितलं एकाचा अर्थ समजून घेऊ. वॉकिंग ओव्हर ही इन्क्वायर्ड ओ मुल्ला व्हाय आर यू सिटिंग आउट इन द ओपन ऑन ए रॉकिंग चेअर अँड इटिंग बॉइल्ड एग्स. म्हणजे काय की तिथून कोणतरी जाताना कुणीतरी चौकशी केली की मुल्ला तू का त्या चेअरवरती बसून अंडे खातोय.
त्यानंतर मुल्ला लुक्ड हिम म्हणजे मुल्लाने त्याच्याकडे बघितलं. अप अँड डाऊन असं वर खाली बघितलं. स्कॉर्नफुली अँड क्वेरीड व्हॉट वुड यू रॅदर हॅव मी डुईंग, सिट ऑन द बॉइल्ड एग अँड ईट द रॉकिंग चेअर. मग मुल्ला काय म्हणतो असं बघतो आणि तेव्हा म्हणतो मग तुझ्या मनाने मी अंड्यावर बसून ती जी चेअर आहे ती खायला पाहिजे होती का, असं मुल्ला म्हणलाय. इथं इट वॉज ए प्लीजंट विंटर मॉर्निंग अँड मुल्ला नसरुद्दीन वॉज सिटिंग ऑन ए रॉकिंग चेअर अँड एन्जॉईंग सम हाफ बॉइल्ड एग्स. आता हे जी सुरुवात आहे बरं का, कारण इथं मुल्लाचं पूर्ण नाव दिलेलं आहे बघा, नसरुद्दीन, आणि वॉज तर इट वॉज ए प्लेझंट विंटर मॉर्निंग म्हणजे एक काय होती तर हिवाळ्यातली एक आनंददायी सकाळ होती. आणि त्या सकाळी मुल्ला जो आहे तो काय करत होता, त्या मस्तपैकी चेअरवर बसून आपले बॉइल्ड एग खात होता, हाफ बॉइल्ड एग खात होता. म्हणजे हे पहिलं सेंटेन्स येणार आहे का. आणि डी काय, अ मॅन happened to pass by and wonder why Mullah was sitting in a rocking chair out in the open and eating his meal. आणि एक माणूस आहे ते काय झालं की ते म्हणलं की आणि मुल्ला इथं कमून उभा राहिला आहे. म्हणजे आता ही स्टोरी सांगतो. ह्या स्टोरीमध्ये काय आहे की एक थंडीच्या दिवसामधली सकाळ आहे आणि त्या सकाळी जो मुल्ला नसरुद्दीन नाव दिलेलं आहे त्याचं, तो एका मस्तपैकी चेअरवर बसून हाफ बॉइल्ड अंडे खात होता. तिथून एक माणूस चालला होता आणि त्याला बघतो आणि तो म्हणतो आली मुल्ला सकाळी चेअरवर बसून अंडे का खात असन बरं. आणि मग त्याने काय केला, मुल्लाला आवाज दिला, ओ मुल्ला तू सकाळी अंडे का खातो. तर त्यावेळेस त्याला मुल्ला काय म्हणतो की मग तुझ्या हिशोबाने, असा मुल्ला बघतो इकडं असं तसं वर खाली बघतो त्याला आणि थोडंसं रागात म्हणतो, मग तुझ्या हिशोबाने मी बॉइल्ड एगवरती बसून खुर्ची खाऊ का. हे अशी पूर्ण काय स्टोरी आहे. तर मग आता आपण पहिल्यांदा काय देणार तर सकाळी बसला होता म्हणजे हा सी हे 1 नंबरला सेंटेन्स येणार. हे मिनिंगनुसार काढलेलं आहे बरं का मी, हे 1 नंबरला येणार. त्यानंतर 2 नंबरला काय येणार आहे तर माणूस आहे त्याने बघितलं आणि 3 नंबरला त्याने काय केलं, इन्क्वायरी केली आणि 4 नंबरला तो काय झाला की म्हणला मग मी काय खुर्ची खाऊ का. तर इथं काय येणार आहे, 1 नंबर सी येणार आहे, 2 नंबर आपलं काय येणार आहे डी येणार आहे. म्हणजे सी डी त्यानंतरून ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर 2 इथं काय उत्तर आहे, माझं उत्तर आहे. ठीक आहे, ह्याला काही ट्रिक वगैरे वापरायची नाही. त्यामुळं मी काय म्हणतो आहे की मॅक्सिमम तुम्ही ट्राय करा की मिनिंगवरून उत्तर येतं आहे का. आणि तुम्हाला आहे ना स्टोरी टाईपच दिलेले ते, एवढे काय अवघड दिलेले नाहीत ते, त्यामुळं ते सोपं जाणार आहे. आणि नाहीच गेलं तर 100% ट्रिकने तुमचे उत्तर येणार आहे तुमचं, म्हणजे तुम्ही जे आक्कड बक्कड बंबे करणार होते त्यापेक्षा. आणि ह्या ऑथेंटिक ट्रिक्स आता कधी बघा 10 सेंटेन्सपैकी एखाद्या सेंटेन्सला ते ॲप्लिकेबल नसणार आहे. ठीक आहे, पण बाकीचे तुमचे 9 सेंटेन्स तर त्याने बरोबरच उत्तर येणार होतं. ठीक आहे, चलो आता क्वेश्चन नंबर 3 आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. मोहित वॉज डॅश स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. आता इथं जर का आपण बघितलं ना तर हा कशावरला क्वेश्चन आहे, प्रेपोजिशन. कशावरला आहे, प्रेपोजिशन. आता इथं बघा इन म्हणजे काय आहे तर इथं मी एक बॉक्स काढला आणि या बॉक्सच्या आतमध्ये मी असा बॉल ठेवलेला आहे. मग आपण काय म्हणणार तर बॉल इज इन द बॉक्स. काय म्हणणार तर बॉल इज इन द बॉक्स म्हणजे बॉल जो आहे तो बॉक्सच्या आतमध्ये. किंवा हा पेन आहे आणि हा पेन मी काय केला असा पॉकेटमध्ये ठेवला. आता दिसतोय का, नाही दिसत ना. मग मी काय म्हणणार आहे, पेन इज इन द पॉकेट. पेन हा काय आहे पॉकेटच्या आतमध्ये आहे का नाही. आणि इन ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला चारही बाजूने काय असलं पाहिजे, क्लोज असलं पाहिजे, तरच त्याला आपण काय म्हणणार होतं, इन म्हणणार होतं. ठीक आहे, मग इथं काय दिलं आहे, मोहित वॉज लेट स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन म्हणजे जास्त पाऊस आल्यामुळे तो लेट झालेला आहे. म्हणजे इथं काय झालं आहे बघा, आता ह्याच्या मिनिंगवरून उत्तर काढायचं आहे. मिनिंगवरून म्हणजे काय लय टेन्शन घेऊ नका बरं का, तुम्हाला सांगणार आहे. इथं बिकॉज म्हणजे काय रिझन आहे का नाही, कारण आहे ना, त्याचं कारण दिलेलं आहे का नाही. आणि हा जो इन आहे तो काय पोझिशन सांगण्यासाठी असतो. कायसाठी, पोझिशन. पोझिशन म्हणजे काय आहे, ती बॉल कुठे आहे, आतमध्ये बाहेर आहे, ह्यासाठी. आता हा जो
दुसरा ॲटचं मी कालच सांगितलं होतं की ॲट हा आपल्या कशासाठी आहे, टाईम आणि प्लेस दाखवण्यासाठी. ठीक आहे, ॲट द स्कूल, ॲट द चर्च, ॲट द टेम्पल असं बोलतो आपण. आणि अबाउट म्हणजे काय आहे की याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते कशाविषयी तरी, इन्फॉर्मेशन एखादा सब्जेक्ट आहे त्याविषयी. त्यामुळं इथं ह्यांचा काही विषय नाही. इथं बघा, आता इथं फोकस करा तुम्ही. काय दिलं आहे, मोहित वॉज लेट स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. इथं रिझन दिलेलं आहे आणि आपला हा जो फॉर आहे का नाही, हा फॉरचा यूज आपण रिझनसाठी करतो. कशासाठी, रिझन. आणि मग इथं काय येणार आहे, मोहित वॉज लेट फॉर स्कूल बिकॉज ऑफ हेवी रेन. त्यामुळे इथं 3 नंबर हे माझं उत्तर आहे. कळालं का याचं? आता बघा, हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामधून तुम्हाला काय माहीत झालं, इन पण माहिती झालं, प्रिपोजिशन. आणि आपले जो कोर्स आहे का नाही, कोर्स त्याच्यामध्ये जे बेसिकचे व्हिडिओ होतं ते आपण काय केलेले आहेत, बेसिकच्या व्हिडिओमध्ये MPSCचे PYQ मी घेतलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तो MPSCचा कोर्स आहे, ऑब्वियसली नॉट. तर बेसिकचे जे लेक्चर होतं ते सर्व एक्झामसाठी सेमच होतं, कारण आपण बेसिकपासून घेतलं आहे. पण आपल्या वनरक्षक 2023ला ह्या बेसिकवरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत का नाही, त्याचा मी बेसिकच्या शेवटी एक असा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तो व्हिडिओ जो आहे ते आपले बेसिकच्या 8-9 लेक्चर झाल्यानंतरून तिथं मी दिलेला आहे. मग तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही अगोदर बघा. ठीक आहे, म्हणजे बेसिकवरती वनरक्षकला विचारलेले क्वेश्चन आपल्या कोर्समध्ये ज्या वेळेस जाताना तुम्ही ते. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनचं क्लिअर झालं. आता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम विचारलेले. काय विचारलेले, अँटोनिम. आता सरफेस हे कॉमन विचारलेले आहे बरं का. सरफेस म्हणजे काय, सरफेस म्हणजे काय, आउटर लेयर. काय म्हणतो त्याला आपण, आउटर लेयर, बाहेरची लेयर, त्याला काय म्हणायचं, सरफेस. अरे सरफेस कळतं ना. तर हा बघा, ही जी स्क्रीन आहे ह्याचा हा सगळा टोटली काय आहे रे, सरफेसच आहे ना. हा काय आहे, सरफेस. म्हणजे ह्याची सगळ्यात बाहेरची लेयर. म्हणून सरफेसला मी काय बोलणार आहे, आउटर लेयर. काय बोलणार आहे, आउटर लेयर. आता इथं विचारलेले अँटोनिम विचारलेले. मग बाहेरची लेयर, आउटर लेयर, त्याच्या अपोजिट काय असणार आहे, आतली लेयर असेल ना. अरे आतली लेयर असेल का नाही, म्हणजेच सरफेसच्या अपोजिट काय येणार आहे, या अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट. अँटोनिम येणार आहे इनसाईड. काय येणार आहे, इनसाईड. म्हणून इथं काय असणार आहे रे, 4 नंबर, ऑप्शन नंबर 4 काय असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे. आता हे दिलेलं आहे टॉपच्या अपोजिट काय येतं रे, बॉटम. टॉपच्या अपोजिट काय येतं, बॉटम. आउटसाईडच्या अपोजिट काय येणार आहे, इनसाईड. आउटसाईड म्हणजे बाहेरच्या बाजूला आणि इनसाईड म्हणजे आतील बाजूला. आता कवर ह्याचं अपोजिट काय येणार आहे, अनकवर्ड. आता कवर म्हणजे काय, सेम आहे ना. आपण गाडीवरती कवर टाकतो, म्हणजे ती जी गाडी आहे तिला चारही बाजूने कवर करतो. काय करतो, चारही बाजूने पॅक करतो, त्याला बोलायचं कवर. सिंपल आहे. बुकला नाही काय रे कवर घालत, तिथूनच तो वर्ड आलेला आहे. कवर हे प्रिपोजिशन. कवर म्हणजे काय आहे की एखादा ऑब्जेक्ट तो काय करायचं, चारही बाजूने बंदिस्त करायचं, त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं कवर. सो इनसाईडच्या अपोजिट काय येणार आहे मग, सरफेस म्हणलं की आउटर लेयर आणि इनसाईड म्हणजे आतील लेयर किंवा आतील भाग. ओके, सो ऑप्शन नंबर 4 माझं काय इथं उत्तर आहे. आता इथं बघा, इतकं मोठं दिलेलं आहे पण क्वेश्चन आहे ना तो एकदम सिम्पल आहे. आता वाचूत आपण, टाईम वायाला घालू तर जाऊ द्या. काय, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज अ ऑप्शन. वन ऑफ देम मे कंटेन ॲन एरर. Select the part that contains the error from the given option. If you don't find any error, mark no error as your answer. आता इथं सेंटेन्स दिलंय, the manner of the boy was so impressive that the rest of the boys were little frightened. असं दिलेलं आहे. आता इथं बघा, इथं आपण एरर म्हणल्यानंतर ग्रॅमॅटिकल एरर शोधतो. ग्रॅमॅटिकल एरर अजिबात नाही आहे. इथं आहे स्पेलिंग एरर. काय दिलेलं आहे, स्पेलिंग एरर. आणि तुम्हाला सांगितलं आहे स्पेलिंग एररचे तुम्ही वरचं सेंटेन्स वाचायचं नाही, जे ऑप्शन दिलेले आहेत तेवढे चेक करायचे, बाकी डोकं चालवायचं नाही. इथं नो एररमध्ये काही एरर नसतो बरं का. म्हणजे काहीच एरर नसला ह्या 3 ऑप्शनमध्ये तर नो एरर घ्यायचं असतं. आपण आता चेक करू बघा, इथं वरची स्पेलिंग बरोबर आहे, अची बरोबर आहे, लिटलची बरोबर आहे, पण हे फ्रायटन जे आहे ना ह्याची स्पेलिंग चुकलेली येतं. फ्रायटनची स्पेलिंग काय आहे, FRIGHTEN
GHTENED फ्रायटन्ड अशी स्पेलिंग पाहिजे. तर इथं काय दिली FRIT दिलेली आहे, म्हणजे जीच्या अगोदर काय दिलेलं आहे टी दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं फ्रायटन हे जी स्पेलिंग ही आहे. काय केलेलं आहे टी अगोदर दिलेलं आहे म्हणजे हे स्पेलिंग एररवरती होतं. मग इथंच माझं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 2 हेच तर माझं काय उत्तर आहे. ठीक आहे, मग तुम्हाला जर का फाइंड द एरर आलं तर तुम्ही स्पेलिंग एरर चेक करायचा. समजलं, हे बाकीचे चेक करायची काही गरज नाही, आपल्याला ऑप्शन आला संपला विषय. पुढं दिलंय सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय लव्ह रोजेस दे आर ब्युटिफुल आणि दो सो दॅट ॲज आणि अनलेस. आता हा जो क्वेश्चन आहे तो कुणावरून आहे कंजंक्शन, कुणावरून आहे कंजंक्शन. ठीक आहे, आता ह्याचं बघा उत्तर शोधायचं आहे आपल्याला. आय लव्ह रोजेस दे आर ब्युटिफुल. आता हा जो दो आहे THOUGH, आता दो म्हणजे काय आहे जरी, दो म्हणजे काय आहे जरी. आता हा जो दो आहे ना हा सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो. कधी येतो सुरुवातीला. आपण बघा ग्रामरमध्ये शिकणार आहे तर दो आणि अल्दो ज्यावेळेस कंजंक्शन पाहणार आहोत त्यावेळेस. आता जर का मी म्हणलं दो ही इज पुअर ही इज सक्सेसफुल, म्हणजे दो ही इज पुअर ही स्टडी हार्ड अँड गेट अ गव्हर्नमेंट जॉब असं म्हणलं आहे मी. म्हणजे काय दो म्हणजे जरी तो गरीब असला तरी पण त्याने काय केलेलं आहे स्टडी हार्ड करून सक्सेस मिळवलेलं आहे. मग हे दो म्हणजे काय जरी, दो म्हणजे काय जरी. आणि ह्याच्यामध्ये काय असतं तर बघा आता दो ही इज पुअर ही इज क्लेवर किंवा दो ही इज पुअर ही स्टडी हार्ड अँड अचीव अ बिग सक्सेस असं बोललेलो आहे मी. म्हणजे जरी तो गरीब असला तर त्याचा काय त्याने न्यूनगंड पाळला नाही, त्याने स्टडी हार्ड केलं आणि हे केलेलं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असते कंडिशन असते. किंवा ह्याच्यामध्ये आपण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकामध्ये काय असणार आहे, एकामध्ये पहिल्या सेंटेन्समध्ये एक वीक पॉईंट असणार आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये त्या वीक पॉईंटवरती एक वीक पॉईंटला दूर करून तो कसा सक्सेस झाला किंवा त्या वीक पॉईंटला कसं दूर केलं हे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं असतं. आणि त्यावेळेस आपण कोणतं कंजंक्शन वापरायचं, दो वापरायचं. काय वापरायचं, दो. ठीक आहे, मग आता इथं काय आय लव्ह रोजेस दो दे आर ब्युटिफुल, हे दोचं काय येणार आहे का, मग येणार आहे का, नाही येणार ना. त्यामुळं इथं पहिला ऑप्शन आपला काय झालेला आहे गेलेला आहे. आता दुसरा ऑप्शन आहे ॲज. आता हा जो ॲज आहे का नाही हा ॲज खूप वेळा वापरला जातो बरं का. ॲज हे जे कंजंक्शन आहे ते खूप वेळा वापरलं जातं. आता हा जो ॲज आहे याचा आणखीन एक मिनिंग आहे तो म्हणजे बिकॉज. काय बिकॉज म्हणजेच काय आपलं ॲज. मग आपण बघू इथं आय लव्ह रोजेस ॲज दे आर ब्युटिफुल. मला रोजेस का आवडतात कारण ते ब्युटिफुल होतं, कारण आहे का नाही. सो इथं मी काय म्हणणार आहे आय लव्ह रोजेस ॲज दे आर ब्युटिफुल. म्हणून इथं 2 नंबरचं ऑप्शन हेच माझं काय रे उत्तर आहे. आता सो दॅट म्हणजे काय ह्याच्यामध्ये असतो रिझल्ट. काय असतो रे रिझल्ट, ह्याच्यामध्ये काय असणार रिझल्ट. आणि अनलेस जो याच्यामध्ये असते कंडिशन. काय असते कंडिशन, म्हणजेच अनलेसचं सेम मिनिंग कोणाला आहे इफला, कोणाला आहे इफला. ठीक आहे, ह्या अनलेस जर का असेल तर त्याच्यामध्ये कंडिशन असायची, कंडिशन पाहिजे. म्हणजे इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कंडिशन असते. मग आता इथं बघा तुम्हाला ह्या क्वेश्चनमधून काय लक्षात ठेवायचं आहे की आपला ॲज आहे, ॲजचं मिनिंगच काय आहे बिकॉज. दोचं मिनिंग काय आहे जरी तरी, म्हणजे जरी असं असलं तरी असं त्याचा मिनिंग आहे. चलो 7 नंबर आहे सिलेक्ट द ऑप्शन कॅन बी यूज ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय स्टडी ऑफ स्पीच ऑफ साऊंड्स. आता हे खूप वेळा विचारलेलं आहे बरं का, पुढं पण हे रिपीट झालेलं आहे. स्टडी ऑफ पिच ऑफ साऊंड म्हणजे जो ध्वनींचा आवाज आहे ह्याला आपण काय म्हणणार आहोत, ध्वनींच्या आवाजाला आपण काय म्हणणार आहोत फोनेटिक्स. काय म्हणणार आहोत फोनेटिक्स. ह्याला आपण म्हणायचं स्टडी ऑफ स्पीच साऊंड्स. आता इथं बघा त्यासाठी एक इमेज दिलेली आहे मी. इथं बघा फोनेटिक्स म्हणजे काय की तो माणूस काहीतरी बोलतोय आणि ह्याच्या आवाजाचा जो स्टडी आहे का नाही त्याला आपण म्हणायचं आहे फोनेटिक्स. सो फोनेटिक्स म्हणजे काय स्टडी ऑफ साऊंड. स्टडी ऑफ साऊंड. इथं बोलतोय म्हणजे साऊंड आहे का नाही
इथं काय दिलं आहे लिंग्विस्टिक. काय आहे लिंग्विस्टिक. आता लिंग्विस्टिक म्हणजे इथं बुक दिलेलं आहे आणि एका लँग्वेजचं बुक आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं आपण भाषाशास्त्र. काय म्हणायचं भाषाशास्त्र म्हणजेच काय आहे लिंग्विस्टिक. आता फिलोलॉजी म्हणजे काय आहे, आता ह्या दोन्हींमध्ये फरक आहे बरं का. लिंग्विस्टिक आणि फिलोलॉजी ह्याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे तर लिंग्विस्टिक म्हणलं की जी आत्ताची जी आधुनिक भाषा आहे तिचा स्टडी कशामध्ये येणार लिंग्विस्टिकमध्ये येणार. पण फिलोलॉजी म्हणलं की ह्याच्यामध्ये पण भाषेचाच अभ्यास आहे, पण कोणत्या भाषेचा, जी जुनी भाषा आहे ऐतिहासिक ग्रंथ वगैरे आहेत याचा अभ्यास जो ज्याच्यामध्ये असतो ना तो असतो फिलोलॉजी. काय असतो फिलोलॉजी. पण जी मॉडर्न लँग्वेज आहे मॉडर्न ग्रंथ ह्यांचा स्टडी कशामध्ये असतो लिंग्विस्टिकमध्ये. फरक कळाला का. लिंग्विस्टिक म्हणलं की मॉडर्न स्टडी आताची भाषा आणि फिलोलॉजी म्हणलं की जुन्या काळातील ऐतिहासिक ग्रंथ. ओके. आणि इथं बघा सिमेंटिक्स आणि इथं क्वेश्चन दिलेलं आहे. म्हणजेच जे सेंटेन्स होतं ह्या सेंटेन्सचं मिनिंग ह्याला आपण म्हणायचं सिमेंटिक्स. काय म्हणायचं सिमेंटिक्स. ह्याला आपण म्हणायचं अर्थविज्ञान. काय म्हणायचं अर्थविज्ञान. आता इथं अर्थविज्ञान याचा अर्थ इकॉनॉमी नाही बरं का. अर्थ याचा अर्थ काय आहे मिनिंग. काय आहे मिनिंग म्हणजे एखादं सेंटेन्स आहे याचं मिनिंग काय याला आपण बोलायचं सिमेंटिक्स. काय म्हणायचं सिमेंटिक्स. सो पहिला वर्ड होता आपला फोनेटिक्स आणि फोनेटिक्स मीन्स स्टडी ऑफ साऊंड. लिंग्विस्टिक इज ए स्टडी ऑफ लँग्वेजेस ऑफ modern era and philology means study of old ancient जे बुक्स आहेत ग्रंथ आहेत यांचा स्टडी. ठीक आहे. अँड सिमेंटिक म्हणजे काय आहे तर सेंटेन्सचं मिनिंग. सिमेंटिक्स म्हणजे काय आहे सेंटेन्सचं मिनिंग. संपलं. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोव्हर्ब विचारलेली. काय इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेवर डू इट ऑल. म्हणजे एखादं काम आहे ते एखादं काम जर का उशिरा झालं म्हणजे कधी न होण्यापेक्षा उशिरा झालेलं चांगलं आहे का नाही. म्हणजे तुम्हाला जॉब आहे आणि बिना जॉबचं राहण्यापेक्षा थोडा उशिरा जर जॉब मिळाला तर आपली लाईफ काय होणार आहे सेट होणार आहे का नाही. त्यामुळं ही प्रोव्हर्ब विचारलेली जी डेली लाईफमध्ये आपण कंटिन्यू वापरतो तर ह्याचं उत्तर काय येणार आहे बेटर लेट दॅन नेवर. म्हणजेच एखादी गोष्ट लेट झालेली चालन कधी न होण्यापेक्षा लेट झाली तर काय अडचणच नाही आहे ना. सो ही जी प्रोव्हर्ब आहे ती येणार आहे ऑप्शन नंबर 1 उत्तर. आता इथं काय आहे बेगर्स कांट बी चूजर्स आणि लुक बिफोर यू लिव्ह आणि इझी कम इझी गो. आता ह्याच्यामध्ये बघा इझी कम इझी गो म्हणजे सहजासहजी मिळालं की सहजासहजीच निघून जातं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर का बिना कष्टाची मिळाली तर आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही राहत आणि व्हॅल्यू नाही राहिली की मग ते काय होतं आपल्या काही कामाचं राहत नाही. ठीक आहे. आता ह्या ज्या प्रोव्हर्ब का नाही ह्या प्रोव्हर्बचा मी काय केलेलं आहे आपल्या रेकॉर्डेड बॅचमध्ये सेपरेट असे 3 ते 4 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रोव्हर्ब होता आणि प्रत्येक प्रोव्हर्बची अशी स्टोरी वगैरे सांगून तुम्हाला त्याचा मिनिंगनुसार काय केलेलं आहे मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर तो व्हिडिओ जो आहे आता मी काय करतो की एवढे लेक्चर झाले ना 1, 7, 8, 10 की मग तुम्हाला एक प्रोव्हर्बचा व्हिडिओ पण काय करतो आपल्या चॅनलवरती अपलोड करतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि रेकॉर्डेड बॅचमध्ये तर हे प्रोव्हर्बचे व्हिडिओ तुम्हाला भेटूनच जातील. आता तुम्ही लगेच ॲपमध्ये जर बघितलं तर सध्या अपलोडिंगचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला तिथं कमी व्हिडिओ दिसतील. पण एकदा एडिटिंग वगैरे झालं तर आपले 25 ते 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सर्व व्हिडिओ तिथं अपलोड तुम्हाला दिसून जातील. ठीक आहे. सो आता आपलं फक्त उत्तर बेटर लेट दॅन नेवर. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम. सिनोनिम काय आहे फॉलो याचं सिनोनिम काय आहे तर इथं फॉलो याचं आहे अंडरस्टँड. काय आहे अंडरस्टँड. आता ह्याचं बघा ह्याचं सिनोनिम अंडरस्टँड का तर आपण म्हणतो की फॉलो मी. आता फॉलो आपण एखाद्याला कधी करणार तर ज्या वेळेस तो काय बोलतो हे समजल्यानंतर करणारच ना फॉलो. म्हणजे फॉलो म्हणजे आपण त्याच्या पाठीमागे जाणे हा असा जरी मिनिंग असला तरी त्याला सिमिलर मिनिंग कोणता आहे तर अंडरस्टँड. टू अंडरस्टँड हा त्याचं मिनिंग आहे. आता सून याचा अर्थ काय लवकरच. सून म्हणजे काय लवकरच. आपण म्हणतो ना द मूव्ही इज कमिंग सून. कमिंग सून असं असतं ना एखाद्या ट्रेलरमध्ये किंवा बाहुबली पार्ट 3 कमिंग सून, KGF पार्ट 3 कमिंग सून म्हणजे लवकरच येत आहे
असा त्याचा मिनिंग आहे. निग्लेक्ट म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. शी निग्लेक्टेड मी, तिने काय केलं आहे, मला दुर्लक्ष केलेलं आहे. आता तुम्ही पण काय केलेलं आहे की इंग्लिशला निग्लेक्ट केलेलं आहे आणि मग एक्झाममध्ये काय करते, इंग्लिश निग्लेक्टिव्ह, इंग्लिश पण तुम्हाला निग्लेक्ट करून टाकते आणि मग रिझल्ट जातो आपला. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. लूज म्हणजे काय तर गमावणे. मॅच लूज झाली किंवा एखाद्या व्यक्तीला लूज केलं, गमावलं त्याला. सो फॉलो मीन्स अंडरस्टँड, बट हे जे लूज आहे ते म्हणजे गमावणे. सून म्हणजे काय तर लवकरच आणि निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्षित करणे. आता इथं दिलेलं आहे अ ग्रुप ऑफ फिश. इथं वन वर्ड सबस्टिट्यूट दिलेलं आहे, पण खरं तर हा जो आहे ना क्वेश्चन तो कलेक्टिव्ह नाऊनमधून आलेला आहे. कशामधून आला आहे, कलेक्टिव्ह नाऊन. म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय असतं की समजा आता बघा माझ्याकडे 10-15 प्रकार किंवा 3 ते 4 प्रकारचे फ्लावर्स होतं. रोज आहे, त्यानंतर मेरीगोल्ड वगैरे 3-4 प्रकारचे फुलं होतं आणि हे 3-4 प्रकारचे फुलं एकत्र केले मी, तर त्याला आपण काय म्हणतो, बुके म्हणतो का नाही. अरे बुके म्हणतो ना. ह्याला आपण म्हणायचं कलेक्टिव्ह नाऊन. मग इथं काय, ए ग्रुप ऑफ फिश म्हणजे खूप सारे मासे येतं आणि ह्यांचा जर का ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, काय म्हणणार आता, स्वम, फ्लोट, फ्लॉक आणि स्कूल. तर ह्याला आपण म्हणायचं आहे स्कूल, म्हणजे माशांची शाळा असते. काय असते, माशांची शाळा. म्हणजेच अ ग्रुप ऑफ फिश याला आपण म्हणायचं स्कूल ऑफ फिश. यालाच आपण म्हणायचं शोल ऑफ फिश. काय म्हणायचं, शोल. त्यालाच आणखीन एक नाव आहे बरं का. म्हणजेच तुम्हाला जर का एखाद्या तळ्यामध्ये खूप सारे मासे दिसले एका ठिकाणी, तर त्यावेळेस म्हणायचं हे काय आहे तर स्कूल ऑफ फिश आहे ऑर शोल ऑफ फिश असं म्हणायला पाहिजे आपण. ठीक आहे. आता हे बाकीचे जे आहेत ना ते पण मी तुम्हाला सांगतो. तर इथं आपण इमेजेस बघूत ना, इथं बघा ना स्कूल ऑफ फिश, याच्यामध्ये ग्रुप ऑफ फिश आहे का नाही, माशांचा ग्रुप आहे का नाही. आणि फ्लॉक म्हणजे काय आहे तर इथं बघा बर्ड्स होता, या बर्ड्सचा ग्रुप आहे का नाही. म्हणून आपण काय म्हणणार तर ए ग्रुप ऑफ बर्ड इज कॉल्ड फ्लॉक. थवा, ह्याला मराठीतून आपण काय म्हणतो, थवा. इथं काय आहे, स्वर्म ऑफ इन्सेक्ट म्हणजे जे कीटक होतं ह्या कीटकांचा जो ग्रुप आहे ह्याला आपण काय म्हणायचं, स्वर्म. काय म्हणायचं, स्वर्म. राहील का लक्षात. आता हे जे 2 आहेत ना, तुम्हाला असेच आणखीन 2 काय करतो मी हे सांगतो आपले कलेक्टिव्ह नाऊन. हे काय आहे, ग्रुप. आता ग्रुप कुणाचा असतो तर ग्रुप ऑफ बॉईज असतो. काय असतो, बॉईज. आणि मुलींचा जो ग्रुप आहे ह्याला ग्रुप म्हणत नाहीत, त्याला म्हणायचं बेबी ऑफ गर्ल्स. आता मराठीतून मिनिंग सांगितल्यानंतर मुली थोड्या नाराज होत्या बरं का. तर ग्रुप म्हणजे काय आहे, गट असतो मुलांचा. बट बेबी म्हणजे काय आहे, घोळका, आणि घोळका असतो मुलींचा. आता ह्याच्यामध्ये फरक काय बघा. नॉर्मली गट म्हणलं की समान विचाराच्या माणसांचा ग्रुप असतो, पण घोळका कुणाचा असतो, ज्यांचे विचार अजिबातच समान नाहीत. 10 मुली जर पडल्या, 10 मुली जर असतील तर त्या 10 मुलींना एकमेकींचे विचारच आवडणार नाहीत, आपलेच विचार भारी असं म्हणणार. असं मिनिंग आहे त्याचं. आणि त्याला आपण काय म्हणायचं, बेबी. सो बेबी ऑफ गर्ल्स आणि ग्रुप ऑफ बॉईज असतो. ठीक आहे. तर हे कलेक्टिव्ह नाऊन जो आहे ह्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या कोर्समध्ये, तिथं तो तुम्ही पाहून घ्या. आणि जसं ॲनालिसिसमध्ये येणार आहे तसं मी तर सांगणारच आहे, काय अडचण नाही. पुढे 11 नंबरचा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इफ नो वर्ड इज रिक्वायर्ड फिल इन द ब्लँक. नो वर्ड रिक्वायर्ड. ठीक आहे, जाऊ द्या. काय, माय फ्रेंड इज कमिंग बाय 4 o'clock ट्रेन. आणि इथं द दिलेलं आहे, अ दिलेलं आहे, ॲन दिलेलं आहे, नो वर्ड रिक्वायर्ड. असं आर्टिकलचा क्वेश्चन आहे, हे कळालं असेल तुम्हाला. आता इथं बघा, माय फ्रेंड इज कमिंग बाय 4 o'clock द ट्रेन. आता इथं काय आहे तर इथं टायपिंग मिस्टेक आहे माझी. माय फ्रेंड इज कमिंग आणि त्यानंतरून इथं ट्रेन आणि इथं काय आहे, इथं 4 o'clock असं पाहिजे होतं, 4 o'clock. इथं ॲट 4 o'clock. तर इथं काय येणार आहे, आता बघा ट्रेनने येतो हे फिक्स आहे का नाही, आणि ट्रेनने येणार आहे हे फिक्स आहे. तर मग मी काय म्हणणार आहे, बाय द ट्रेन. काय म्हणणार आहे, बाय द ट्रेन म्हणणार आहे. तरी पण हा जो क्वेश्चन आहे तो मी काय करतो, चेक करतो. उद्याचे ज्यावेळेस आपलं 5वं लेक्चर राहणार आहे ना, त्या 5व्या लेक्चरमध्ये मी क्वेश्चन पेपरमध्ये परत एकदा पाहतो की इथं काहीतरी टायपिंग मिस्टेक आहे का, काय चेक करतो. आणि त्यानंतरून तो क्वेश्चन मी परत उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो.
पुढं काय आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय एम गोइंग टू मीरत डॅश डॅश माय पॅरेंट. आता इथं ऑप्शनवरून उत्तर येणार आहे. हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे आपल्या वर्बवरती, आणि वर्बमधला पण जो टॉपिक आहे तो आहे इन्फिनिटिव्ह. काय आहे? इन्फिनिटिव्ह. आता ज्यांनी आपले बेसिक हे जे ॲनालिसिसचे 3 लेक्चर बघितलेले नाही तर त्यांना उत्तर येणार नाही बरं का, पण ॲनालिसिसचे 3 लेक्चर पाहणाऱ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच येते. तर बघा, इन्फिनिटिव्ह कुणाला म्हणायचं? इन्फिनिटिव्ह. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे आपला जो टू आहे याच्या पुढं ज्यावेळेस V1 येतो त्यावेळेस त्याला आपण बोलायचं इन्फिनिटिव्ह. काय म्हणायचं? इन्फिनिटिव्ह. म्हणजे मी जर का इथं म्हणलं टू लव, हे झालं माझं इन्फिनिटिव्ह. टू कम हे झालं माझं इन्फिनिटिव्ह. टू व्हिजिट हे झालं माझं इन्फिनिटिव्ह. कारण व्हिजिट हा V1 आहे, लव हा V1 आहे, कम हा पण काय आहे रे? V1. आता जे 3 लेक्चर बघितलेलं नाही तर त्यांना V1 म्हणजे काय आहे ते माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी मी सांगतो. मग क्वेश्चनकडे जाऊ. आपलं वर्ब आहे. वर्ब म्हणजे काय असतं, तर तुमच्या डोळ्यासमोर ॲक्शन जर का आली, आता मी म्हणलं क्राय, असं मी गपचीप राहिलो, क्राय करू शकतो का? नाही ना. आता मी जर का म्हणलं ड्रिंक, आता ड्रिंक म्हणल्यानंतर मला हे बॉटलचं झाकण खोलणं आलं, हे पाणी पिणं आलं. बघा, पाणी पिण्यासाठी किती कष्ट आहे. परत ते बॉटलचं झाकण लावून इकडे ठेवून द्यावं लागते. म्हणजे वर्ब म्हणलं की ॲक्शन असते. ओके. आता हे जे वर्ब आहेत ना, या वर्बचे 5 फॉर्म आहेत. आपण कोणते? V1, V2, V3, V4 आणि V5 असे 5 फॉर्म आहेत. आता V1 म्हणजे त्याला प्रेझेंट फॉर्म म्हणायचं. काय म्हणायचं? प्रेझेंट फॉर्म. आणि V2 याला म्हणायचं पास्ट फॉर्म. म्हणजे मी जर का इथं घेतलं एखादा V1 घेतलं, टॉक म्हणजे वर्बचा रूट फॉर्म. आता ह्याचं V2 काय येतं रे? टॉक्ड, म्हणजे तुमच्या भाषेतलं टॉकडं. आणि V3 पण काय येतं? टॉक्ड, म्हणजे तुमच्या भाषेतलं टॉकडं बरं का. आता V4 आणि V5 हे तुमच्यासाठी नवीन येतं. आता मी सांगितलं होतं दिलवाले, शाहरुख खान बघितलेलं आहे यासारखे, राईट. तर हा जो यासारखे आहे ह्याचा मूवी आहे दिलवाले, ह्याचे 2 भाऊ होतं. एक म्हणजे ING वाले आणि दुसरा आहे H वाले. कोण आहे? H वाले. तर त्यातला हा जो V4 आहे का नाही, ह्याला म्हणायचं ING वाले. आता ING वाले म्हणजेच काय आहे, तर आपला V1 आहे का नाही त्याला आपण ING जोडायचा, आणि ING जोडला तर काय होणार आहे बघा, टॉक लिहिला जसा जसा आणि त्याला ING जोडला, काय झालं रे? टॉकिंग. काय झालं? टॉकिंग. मग V4 बनवायला आपण आणखीन एक ट्राय करू. चलो, इथं मी घेतलं कॅच. कॅचचा V2 काय येतो रे? कॉट येतो. आणि V3 पण काय येतो? कॉट. तर मी ॲपमध्ये एक वर्बची PDF दिलेली आहे. ती PDF सर्वांनी डाउनलोड करायची आणि तिची झेरॉक्स मारून आणायची. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? V1, V2, V3, V4, V5 असे 5 फॉर्म देऊन टाकलेले आहेत. आणि V1 झाला की त्याचं मराठी मिनिंग पण दिलेलं आहे. आणि तुम्हाला जेवढे वर्ब माहिती ना तेवढे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. कळालं? त्यामुळं ती जी PDF आहे त्याच्यामध्ये जेवढे काय वर्ब आहेत ते तुम्ही वाचायचे, ते कायम सोबत ठेवायचे. मग तुम्हाला कळेल की हे कॅचचं कॉट का आलं आणि कॉट का आलं, ते फिक्स असतं, त्याच्यामध्ये काय कोणता नियम नसतो. आता ह्याचं V4 बनवायचं तर मी इथं कॅच लिहिला आणि त्याला ING जोडलं, मग काय आलं रे? कॅचिंग. काय आलं? कॅचिंग. आता एक शेवटचं वर्ब घेतो गिव. आणि आपण हे बेसिकच्या लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे बरं का. मी आज बेसिक 1चं लेक्चर आपल्या चॅनलला काय केलेलं आहे? अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही ते बेसिक 1चं लेक्चर पाहून घ्यायचं. हा व्हिडिओ अपलोड केला की मी लगेच उद्या बेसिक 2चं व्हिडिओ अपलोड करणार आहे. हे बेसिकचे व्हिडिओ तुम्ही एकदम डिटेलमध्ये बघायचे, आळशीपणा करू नका, ठीक आहे? तरच तुम्हाला मार्क पडणार होतं. कारण वनरक्षकच्या 2023च्या प्रश्नपत्रकांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करूनच मी हा कोर्स बनवलेले. आणि बेसिक सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे बेसिक जर का कळाला, तुम्ही जर का व्हिडिओ बघितले असते, आता ॲक्च्युली मी अपलोड केलेले नाही तर, पण तुम्ही ज्यावेळेस बेसिकचे व्हिडिओ पाहणार त्यावेळेस तुम्हाला लगेच कळणार आहे ते V1 काय असतं, V2 काय असतं. आणि तुमचं ते दिसतंय ना, ते कर्त्याची द्वितीय, कर्त्याची चतुर्थी विभक्ती, हे पानसट आहे, हे काय विचारलं जात नाही, हे काय वेस्ट ऑफ टाईम आहे, ठीक आहे? तर ह्या पद्धतीने तुम्ही शिका आणि माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्हाला डेफिनेटली खूप जास्त मार्क मिळणार होतं. मी असं म्हणत नाही की आउट ऑफच मिळेल,
त्याचं कारण काय आहे, होकॅपमध्ये कुणाचे मार्क जातात, ग्रामरमध्ये एखादा चुकून जाऊ शकतो ना, पण तुम्हाला एकदम चांगले क्वालिफाय होण्या इतके मार्क 100% पडतील. ठीक आहे. आता हा कॅचिंग गिवचं काय आलेलं आहे, माझा V2 गेव आलेला आहे आणि इथं काय आलेलं आहे गिवन. आता मला V4 बनवायचं आहे, मग मी काय केलं, गिव केलं आणि त्याला ING जोडलं. अभी हो गई ना गलती यार, अभी यहाँ पे हो गया मेरा गलत, ये नहीं आएगा. मग का, वरती एक नियम सांगता आणि खाली एक नियम सांगता. तर त्याचं कारण बघा काय आहे ते सांगतो. तर त्याचं कारण असं आहे की ज्या वर्बच्या लास्टला ई जर का असेल ना एखाद्या V1च्या लास्टला, तर हा ई काय करायचा, आपण कट करून टाकायचा. ई काय करायचा, कट करून टाकायचा, मग ING जोडायचं. म्हणजेच इथं आपण काय म्हणणार तर इथं गिवचं काय लिहिणार तर गिविंग असं लिहिणार होतं, ई कट करायचा. ठीक आहे. आता राहिला कोण रे आपला V5. कोण राहिला V5. आता V5 म्हणजे इथं 5 दिलेलं आहे का नाही, हे 5 म्हणजे माझ्यासाठी 5 पांडव होतं. काय येतं 5 पांडव. मग हे 5 पांडव कोणते बघा, SH CH आणि O आणि X हे माझे काय येतं 5 पांडव. पण त्याच्या आधी V5 म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस V1ला म्हणतोय S किंवा ES जोडतो ना, त्यावेळेस माझा काय बनन V5 बनन. काय बनन V5. ठीक आहे. मग आता ह्याच्या शेवटी बघू, हे आहे का टॉकच्या शेवटी काय कोण नाही आहे, मग इथं मला फक्त काय जोडायचं यस. मग याचं काय येणार आहे, टॉक्स आहे V5 येणार. कॅच आहे, कॅचच्या इथं बघा शेवटी CH आलाय म्हणजे 5 पांडवापैकी एक आलाय, तर मला इथं जोडावं लागणार आहे ES, म्हणून कॅचचं काय येणार आहे कॅचेस. आणि इथं गिवचं बघा ई आलेलं आहे, या 5 पांडवापैकी नाही, मग याचं काय येणार आहे गिव्स. तर हे आहेत माझ्या वर्बचे 5 फॉर्म. आता तुम्हाला सांगितलं दिलवालेचा भाऊ आहे, 2 होता ING वाले आणि H वाले. आता आपले हे जे H वाले आहेत का नाही, ते कायम आणि कायम कुणासोबत असतात रे, V3 बरोबर येतात. म्हणजे आपला V3 एकटा कुठंच हिंडत नाही, तो कायम आणि कायम H वाल्यासोबतच फिरणार. आणि हा म्हणजे थोडक्यात ह्याचं लग्न झालेलं आहे बाबा. आणि हे बाकीचे जे आहेत ना, हे V1 V2 आणि V5 हे तुमच्यासारखे सिंगल लोक होतं, हे लग्न झालेला कार्यकर्ता आहे, याला बायकोसोबतच हिंडावं लागणार आहे, नाहीतर 8 दिवस जेवायला भेटत नसतं. आणि हा जो V4 आहे याचं पण लग्न झालेलं आहे, हे कुणाबरोबर आहे टू बी. काय टू बी बरोबर. ठीक आहे. म्हणजे आता सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, V3 जो आहे तो एकटा कधीच येत नाही, त्याला जोडीदार नेहमी आणि नेहमी कोण असतो H वाले असतो. आणि V4ला जोडीदार कोण असतो ING वाले. आता आपण इथं इन्फिनिटिव्ह बघितलं होतं. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय सांगितलं होतं रे, टूच्या पुढं V1 येतो, त्याला आपण काय म्हणायचं इन्फिनिटिव्ह. आता इथं बघितलं आपण ऑप्शनकडे बघू, तर ऑप्शनवरून उत्तर काढू. इथं काय आहे, आय एम गोईंग टू मीरत. आता इथं बघा 2 आणि त्याच्या पुढं V1 घेतलेलं आहे, म्हणजे हे इन्फिनिटिव्ह आहे. काय इन्फिनिटिव्ह. आणि मग इथं इन्फिनिटिव्ह हे बरोबर बसणार आहे, म्हणून पहिला नंबरचा ऑप्शन आहे तेच माझं काय आहे रे उत्तर आहे. आता इथं बघा आय एम गोईंग टू मिरर व्हिजिट माय पॅरेंट्स. डायरेक्ट व्हिजिट येत नाही बरं का, तिथं पण काय पाहिजे होतं टू व्हिजिट पाहिजे होतं, म्हणून हा ऑप्शन तिथं बसतच नाही. आता आय एम गोईंग टू मिरट व्हिजिटेड माय पॅरेंट हे तर काय येतच नाही, हे V2 आहे. आणि व्हिजिटिंग बघा हे ING वाला एकटा पाहिजे नाही येत, तर हा टू बी बरोबर येतो, म्हणून हे पण उत्तर नाही. म्हणून उत्तर नंबर 1 ऑप्शन नंबर 1 हेच आपलं काय आहे तिथं उत्तर आहे. आता 13 बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक आहे. वन डे डॅश डॅश ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग बाथ इन द रिव्हर. ह्याचं उत्तर सिम्पल आहे. काय उत्तर असं, ज्यांनी बेसिकचे 3 लेक्चर बघितले यांना उत्तर येणार आहे. काय येईन रे, ह्या शब्दावर बघायचं फक्त ओल्डचं ओल्ड लिहितो की नाही, उत्तर असणार आहे ॲन. काय असणार आहे ॲन. आता ज्यांनी 3 लेक्चर बघितलेले नाही तर त्या गरिबांसाठी परत एकदा सांगतो. तर आपलं हे जे ॲन आर्टिकल आहे का नाही ते कधी घ्यायचं, तर AEIOU दिसला की ॲन घ्यावा. हा आपला शाळेमधला रूल आहे, तो वेस्ट ऑफ टाईम आहे. हे काय रे चुकीचं आहे. खरा नियम काय आहे, तर ॲन कधी घ्यायचा, तर AEIOU असा उच्चार म्हणजेच काय आहे, असा प्रोनाऊन्स केला तरच काय घ्यायचा आपण ॲन घ्यायचा. काय घ्यायचा ॲन. अदरवाईज आपण काय घ्यायचा ए. म्हणजे समजा इथं मी जर का लिहिलं की इथं असं लिहिलं वन आईड मॅन, काय लिहिलं
वन आईड मॅन. आणि ह्याच्या अगोदर मला ए किंवा एन घ्यायचा आहे. इथं ओ बघितला आणि लगेच वसाळ्यासारखं तिथं ओ दिसलाय AEIOU मधला की इथं एन लिहिला तर झालं डिपॉझिट जप्त. इथं आपण लिहिताना कसं लिहितो वन, व वजनाचा. आणि मग हा व काय रे व्यंजन आहे ना, स्वर थोडी आहे. मराठीमधले स्वर कोणते आहेत आपले अ आ इ ई रू लू उ ऊ ए ऐ ओ औ ॲ आणि अ हे स्वर आहेत का नाही मराठीमध्ये. मग तसं आपला हा व व्यंजन आहे. इंग्लिशमध्ये पण मराठी स्वर कन्सिडर करा आपण, ठीक आहे. आणि मग इथं एन नाही येणार, इथं काय पाहिजे वन आईड मॅन. इथं जर का आता मी आणखीन एखादा शब्द घेतला तर इथं घेतलं युनियन. काय घेतलं युनियन. आता इथं पण लगेच वसाळ्यावाने यू दिसला की लगेच तिथं काय ॲन लिहायचं नाही, हे उत्तर चुकणार. आपण काय करायचं याचा उच्चार बघायचा, प्रोनाऊन्सिएशन. युनियन लिहिताना कसं लिहिणार यू, मग य गाईचा. हा काय आपला व्यंजन आहे म्हणजे कॉन्सोनंट आहे. आणि कॉन्सोनंट असेल तर आपण आर्टिकल ए घेतो आणि वॉवेल असेल तर आपण एन घेतो. मग कॉन्सोनंट आलाय, व्यंजन आलाय, संपला विषय. तिथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे अ घ्यावा लागणार, म्हणजे अ युनियन ऑर अ वन आईड मॅन असं येणार आहे. आता इथं बघा हा जो ओल्ड आहे, ओल्डचं प्रोनाऊन्सिएशन मी बघा त्यामुळं तर इथं ओ लिहिला होता ना, ओल्ड असं म्हणणार एक नाही ओ. मग ओ हा स्वर आहे आपला, वॉवेल आहे. आणि वॉवेल जर असेल तर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे एन घ्यावा लागणार आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. हे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. इथं ए येणार नाही आणि दचा काय विषय नाही. वन डे अँड ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग अ बाथ इन द रिव्हर. आता इथं माहिती आहे का एका दिवशी एक ओल्ड सेज होता कुणीतरी आणि तो बात करत होता. अरे पण माहितीच नाही आहे ना, सो द पण ऑप्शन येणार नाही. आणि त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हेच तिथं परफेक्ट उत्तर आहे. आता इथं बघा सिलेक्ट मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग गिवन इडियम. इडियम दिली फार अँड वाईड. आता फार अँड वाईड म्हणजे काय आहे तर ज्या वेळेस बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज हे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता, त्यावेळेस ही जी बातमी आहे ती सर्व भारतामध्ये पसरली होती का नाही. दिल्लीमध्ये जो औरंगजेब आहे तो पण टेन्शनमध्ये आलता की असं काय झालेलं आहे. त्याच्यापर्यंत ती काय झाली होती खबर गेली होती. म्हणजे ही जी न्यूज आहे ही न्यूज काय झाली होती फार अँड वाईड झाली होती. काय झाली होती फार अँड वाईड. सो फार अँड वाईड म्हणजे काय आहे तर एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी. आता समजा बघा गॉड देव फार अँड वाईड आहे म्हणजे देव प्रत्येक कणाकणात आहे का नाही. सो फार अँड वाईड म्हणजेच काय आहे याचं मिनिंग येणार आहे माझं एव्हरीवेअर. काय येणार आहे एव्हरीवेअर. ही इडियम आहे फार अँड वाईड म्हणजेच एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी. वेअर एव्हर नाही, नवेअर नाही, एनवेअर नाही. आणि शेवटचा आता क्वेश्चन विचारलेला आहे. इथं पण लय मोठं विचारलेलं आहे. इथं एरर बघा, नो एरर. आणि मागाच्या क्वेश्चन सारखाच आहे, स्पेलिंगचा क्वेश्चन आहे हा. आपल्याला स्पेलिंग चेक करायची. बघा काय दिलंय, इन अर्ली पार्ट ऑफ लास्ट सेंचुरी मलेरिया वॉज ए कॉमन डिसीज. आता इथं बघा ना हे डिसीजची स्पेलिंग बरोबर दिली काय, चुकीची दिलेली ना. मग पहिल्याच ऑप्शनमध्ये बघा वॉचची स्पेलिंग बरोबर आहे, अची बरोबर आहे, कॉमनची पण बरोबर आहे. ह्या डिसीजची स्पेलिंग चुकलेली आहे. डिसीजची स्पेलिंग काय येणार आहे DISEASE डिसीज असं स्पेलिंग यायला पाहिजे. ह्यांनी काय केलं आहे DISESCE असं काहीतरी देऊन टाकलेलं आहे. म्हणजे इथं स्पेलिंग चुकलेली आहे. तर उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. तर हे झाले आपले 15 क्वेश्चन. आणि हे कशामधले होते दुसऱ्या दिवसामधले पहिल्या सकाळच्या शिफ्टचे हे क्वेश्चन होते. तर हे होतं आपल्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या शिफ्टचा ॲनालिसिस. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला पॅराजंबलची एक ट्रिक नवीन माहिती झाली. पण एक गोष्ट ही पण लक्षात आली की पॅराजंबल सोडवताना आपण मिनिंगचा पण अर्थ मिनिंगवरून पण उत्तरं काढायला शिकलं पाहिजे. आता जसजसे आपले पॅराजंबल होणारच ना तसं आहे ना तुम्हाला जास्त सवय होणार. आणि सवय झाली की ॲटोमॅटिकली एक्झाममध्ये तुम्हाला उत्तर येणार आहे. आणि आपण जे पॅराजंबलचे व्हिडिओ बनवलेले आहेत ना ते एकदम स्टेप वाईज बनवलेले आहेत, छोट्या पॅराजंबलपासून मोठ्या. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ट्रिक एकदम व्यवस्थितपणे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग तिथं तुम्ही ज्या वेळेस वनरक्षकचा कोर्स बघणार आहात, आता सध्या अपलोडिंग चालू आहे, पण तुम्ही वनरक्षकचा कोर्स बघितला की तिथं सगळ्यात वरती तुम्हाला काय दिसणार आहे, एक म्हणजे वनरक्षक PYQ ॲनालिसिस त्याचे व्हिडिओ. त्याच्या खाली लगेच तुम्हाला काय दिसणार आहे तर
पॅराजंबल्स दिसणार आहेत, पॅराजंबलचे व्हिडिओ दिसणार आहेत. त्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, बेसिक दिसणार आहे. आणि बेसिकच्या नंतरून मग हे आपलं कोअर ग्रामर, आणि कोअर ग्रामरच्या खाली आपलं असणार आहे पिक्टोरियल व्होकॅब. पिक्टोरियल व्होकॅब म्हणजे बघा, आपण ते फिशचं वगैरे असं चित्र दाखवलं होतं का नाही, त्याच पद्धतीने. सो हे होतं आपलं आजचं ॲनालिसिस. ज्यांना कोर्स बाय करायचा आहे त्यांनी काय करायचं, आपलं ॲप डाउनलोड करायचं आणि त्या ॲपवरून तिथं तुम्ही कोर्सेसमध्ये गेले की तिथं तुम्हाला कोर्सेस दिसतील. 3 महिन्याची जी फीज आहे आपली ती फक्त आणि फक्त 250 रुपये, आणि 6 महिन्याची फी आपली फक्त आणि फक्त 350. सो जे इंटरेस्टेड असते ना त्यांनी जी लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि आपलं ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. सध्या तुम्हाला कमी व्हिडिओ दिसतील, त्याचं कारण अपलोडिंग सुरुवात आहे. सो आज आपण इथं थांबूया. थँक्यू.